आज बावडा या ठिकाणी लुंबनी बुद्ध विहार यांच्या वतीने आणि आमचे मित्र वकील साहेब तोरणे यांना यांच्या वतीने तथागत गौतम बुद्धांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित इंदापूर तालुका पंचायत समितीचे सभापती सन्माननीय लोंढे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रशांत बापू आडेलाप्पा, त्याचबरोबर पाटील साहेब जे अतिशय उत्कृष्टरित्या ग्रंथालय असेल, शेतकरी संघटना असेल, अन्नाच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातील लोकांना महत्व त्याचं समजतंय. एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली तर पहिला सत्कार त्याच ठिकाणी बावड्यामध्ये होतोय. ते आमचे पाटील साहेब, वकील साहेब, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक डायरेक्टर साहेब, गाडगे साहेब, त्याचबरोबर तोरणे वकील, अण्णा भोसले आणि उपस्थित सर्व बंधूंनो, पत्रकार राकेश भैया. आजचा कार्यक्रम हा काही मोठा राजकीय कार्यक्रम नाही, पण ज्यांनी शांततेचं प्रतीक म्हणून ज्याला ना आपण मानतो, ज्यांनी या जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य वेचलं. आताच पंडितांनी सांगितलं की त्यांची त्रिपिटिका असेल, त्यांचे संदेश असतील, अष्टांग मार्ग असतील, सर्वच ते आपण ऐकलं. ते सांगणार नाही, पण त्यांच्यापासून आपण एक घेतलं पाहिजे की या धकाधकीच्या जीवनामध्ये शांतता महत्वाची आहे. वर्षातून कमीत कमी प्रत्येकाने आपल्या संसारापासून, आपल्या या धकाधकीच्या जीवनापासून गौतम बुद्धाचे शांततेचे विचार, त्याच्यापासून शांतता मिळावी, मनावरती आपला ताबा मिळावा, यासाठी योगधारणा, शांतता शिबिर असे जे असतात त्याच्यामध्ये भाग घ्यावा. आताच्या ठिकाणी आमचे मित्र वकील साहेब म्हटले, या ठिकाणी पाण्याची खूप गैरसोय, टंचाई आराखडा तयार झालेला आहे. सभापती महोदय आहेत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गावच्या जिल्हा परिषदेच्या सभापती अंकिताताई आहेत, ते आहेत. पूर्वी या जगदीत काम करण्याची संधी तुम्ही दिलाय. मी आहे, पण तालुक्याचे सभापती आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू द्या, पंचायत समितीच्या शेष फंडातून असू द्या, किंवा टंचाई आराखड्यामधून या ठिकाणी लुंबनी बुद्ध विहार हेच नाव टाकून एक विंधन विहीर या ठिकाणी व्हावी अशी यांची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण करायला पण जी गरज लागेल ती जिल्हा परिषदेमधून करण्याची मी या ठिकाणी शब्द देतो. आपण सर्वजण नेते मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी आला, त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद. वकील साहेबांना एक विनंती आहे ढोले सरांची, थोडस प्रेम ढोले सरावर ठेवा. त्या घटना चुकीच्या आपल्यापर्यंत येतात, त्याच्यात तथ्य काही नसतं. एक मित्र या नात्याने आपण शहानिशा करावी. माझ्याकडून एखाद्यावरती अन्याय अत्याचार झाला तर अशा पद्धतीचं त्यांना पाठीशी घ्यावं, परंतु कुठंच काही नसेल त्यांना साथ देऊ नये एवढी कळकळीची विनंती करतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं कारण शांततेचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. त्यांच्या कार्यक्रमासाठी बोलवलं, त्याबद्दल तोरणे परिवाराचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपल्या तालुक्याचे तडफदार सभापती लोंढे साहेब, हर्षवर्धनजी लोंढे साहेब. मगाच हर्षवर्धन म्हणलं त्याचं पाटील आलं, परंतु त्यांनी कट केला, लोंढे साहेब नाव घेतलं. या ठिकाणी आपल्याला माहित झालं की हर्षवर्धन जे म्हटलं की पुढं पाटील ऑटोमॅटिकच येते, इतकं पाठ झालेलं आहे.